वेस्टमिन्स्टर लघु प्रश्नोत्तरावली प्रश्न क्रमांक 3. पवित्र शास्त्र प्रामुख्याने काय शिकवते? उत्तर: मानवाने देवाविषयी काय विश्वास ठेवावा व देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो? प्रश्न क्रमांक 3चे उत्तर हे 2 भागात वेगळे केलेले आहे, ज्याद्वारे आपल्याला हा प्रश्न समजण्यास सहाय्य होईल. व्हॉट वी आर टू बिलीव्ह, मानवाने देवाविषयी काय विश्वास ठेवावा, हा मुद्दा आम्हाला बायबलविषयी शिकवतो, 66 पुस्तकांविषयी शिकवितो, जुना करार आणि नवीन कराराविषयी शिकवितो. व्हॉट वी आर टू बिलीव्ह, द डॉक्ट्रिन विच इज मेन्शन इन द बायबल, अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत देवाने त्याच्या प्रेरणेने ज्या गोष्टी नमूद केल्या त्याबद्दल शिकवितो. मानवाने देवाविषयी काय विश्वास ठेवावा. आणि दुसरा मुद्दा किंवा उत्तराचा दुसरा भाग म्हणजे आवर ड्युटी, देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो आणि ते व्यावहारिक जीवनाविषयी आहे. प्रियांनो, बायबल जितकं सिद्धांतिक आहे तितकंच ते व्यावहारिक सुद्धा आहे. लोक कदाचित अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आणि त्यामधला एक प्रश्न म्हणजे हाऊ वी आर टू वर्शिप गॉड. आम्ही देवाची भक्ती, देवाची उपासना, त्याची आराधना कशी केली पाहिजे? विथ अवर ओन क्रिएटिव्हिटी, आमच्या कल्पनेंनी करावी काय? आम्ही देवाची भक्ती आमच्या थिंकिंगनी, आमच्या विचारांनी करावी काय? आम्ही देवाची आराधना आमच्या कल्पनेने, कल्पित भावनेंनी करावी काय? नो, बायबल आम्हाला तिकडे थांबा देते. कारण पवित्र शास्त्र प्रामुख्याने काय शिकविते, मानवाने देवाविषयी काय विश्वास ठेवावा, देवाची आराधना कशी करावी, ह्या गोष्टी त्याने बायबलमध्ये नमूद केलेल्या आहेत. म्हणून आम्हाला काय वाटतं, आमच्या भावना काय आहेत, आमचे विचार काय आहेत, आमच्या कल्पना कशा आहेत, त्यानुसार मी देवाची उपासना, आराधना, भक्ती करू शकत नाही. बायबल फारच स्पष्टरित्या देवाची भक्ती कशी करावी त्याबद्दल आम्हाला धडा देते. म्हणून देवाची उपासना कशी केली पाहिजे त्याच्या भावना मला बाहेरून आणायच्या नाही आहेत, त्याचे विचार मला त्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत, तर बायबलमध्ये शोधायचं आहे. बायबल आम्हाला त्याची आराधना कशी करावी त्याबद्दल धडा देते. देव माझ्या हृदयातून काहीतरी मला सल्ला देतोय, देव माझ्या हृदयामध्ये काहीतरी शब्द घालतोय, त्याद्वारे मी देवाची भक्ती करावी काय? नाही, ती लबाडी आहे, ते चूक आहे. बायबल पूर्ण आहे हे आम्हाला सांगण्यासाठी की आम्ही त्याची भक्ती कशी करावी. अतिरिक्त नियमांद्वारे मी त्याची भक्ती करू शकत नाही. Man-made rule must not be defined for us what godliness is. धार्मिकता काय आहे हे मनुष्याने बनवलेल्या नियमांद्वारे कधीच परिभाषित होऊ नये. बायबलनुसार पवित्र शास्त्र बायबल प्रोग्रेसिव्ह रेव्हलेशन विषयी शिकविते. प्रोग्रेसिव्ह रेव्हलेशन काय आहे ते? देवाने अदनवाटिका केली आणि अदनवाटिकेमध्ये त्याने आदामाला घडविलं आणि स्वर्गामधून देव कुठंतरी त्याच्या हातात 66 पुस्तकांचं जे बायबल आहे ते घेऊन येतो आणि आदामाला देतो. आदामा घे, तुला काय लागतं हे सर्व त्यात आहे. देवाने असं केलं नाही. बायबलमध्ये आम्हाला ते शिकावयास मिळतं की आदामाने देवाकडून बायबल हे एका झटक्यात किंवा एका क्षणात प्राप्त करून घेतलेलं नव्हतं, किंवा देवाने सुद्धा त्याला एका क्षणातच स्वर्गातून असा हात लांब करून बायबल सोपून दिला. आदामा हे बायबल घे,
यामध्ये तुझ्या सर्व जीवनाच्या गोष्टी आहेत. तू देवाविषयी काय विश्वास ठेवावा त्याच्यात नमूद आहे, आणि तू देवाप्रती काय कर्तव्य करायला पाहिजे त्या गोष्टी त्याच्यात नमूद आहे. नाही, उत्पत्तीच्या अध्याय 3 मध्ये देवाने गॉस्पल प्रॉमिस दिला, सुवार्तेचं अभिवचन दिलं, आणि ते सुवार्तेचं अभिवचन देवाने काळानुसार, समयानुसार, वेळेनुसार आणि वेगवेगळ्या माणसांमध्ये त्यांच्याद्वारे ते पूर्ण केलेलं आहे. सो वी हॅव हिस्टोरिकल अनफोल्डिंग. बायबलमध्ये ऐतिहासिक उलगडा आहे. बायबल खुद ऐतिहासिक उलगडा आहे. गॉड कंटिन्यू टू ॲड अँड एक्सपॅन्ड अँड डेव्हलप द थिंग्स. कशासाठी? सुवार्तेच्या, त्या गॉस्पलच्या पूर्ततेसाठी. देव आरंभापासून, अगदी आदमाच्या त्या आदन वाटिकेपासून सर्व गोष्टी तो गॉस्पल प्रॉमिसची पूर्तता करण्यासाठी जोडत गेला. देव नोहाकडे आपले शब्द घेऊन येतो. देव त्याच्याबरोबर बोलतो. देव अब्राहमाबरोबर करार करतो, जो कृपेचा करार होता. देवाने अब्राहमाबरोबर कृपेचा करार केला. देव पॅट्रिआर्कशी बोलला. अब्राहम, आयझक, याकोब त्यांच्याशी बोलला. देव मोशेशी बोलला. देव अब्राहमाशी, देव पॅट्रिआर्कशी, देव मोशेशी देव सियोन डोंगरावर बोलला. आपला नियम दिला, करार दिला. देवाने इजिप्तमधून आपल्या लोकांची, निवडलेल्या राष्ट्राची सुटका केली, आणि त्याने संदेष्टानंतर संदेष्टा पाठविला. त्यांच्याशी देव बोलला. त्या संदेष्टांद्वारे त्याने आपली इच्छा आपल्या लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी राजे नियुक्त केले. शौल, दावीद, नंतर शलोमोन. ह्या सर्व गोष्टी गॉस्पल प्रॉमिसमध्ये, सुवार्तेच्या अभिवचनामध्ये डेव्हलपमेंट होत्या. त्याच्यामध्ये देव हळूहळू कालांतराने डेव्हलप करत गेला. नवीन करारामध्ये आम्ही येतो आणि ख्रिस्ताला पाहतो. ख्रिस्त जो पूर्ण प्रगटीकरण आहे, पूर्ण प्रगटीकरण. आपल्याला सुवार्तेमध्ये ते सांगितलेले आहे की ख्रिस्ताने काय केले आहे. शुभवर्तमान आम्हाला शिकवतात की ख्रिस्ताने काय केलेले आहे. त्याचं अख्खं जीवन आम्हाला बायबलमध्ये उलगडलेलं शिकावयास मिळतं. देवानी थिओफनीसद्वारे त्याची इच्छा आणि त्याचे शब्द पाठवलेत. त्यांनी दृष्टांत दिले, त्यांनी विजन दिले, त्यांनी स्वप्न दिलीत, त्यांनी भविष्यवाण्या दिल्या, चमत्कार झालीत, आणि जुन्या करारातील ते सर्व प्रतीके, सिम्बॉलिझम, सर्व गोष्टी देवानी जे प्रॉमिस केलेली सुवार्ता होती, जे ख्रिस्ताचं येणं आहे, त्यामध्ये ती सर्व गोष्टी ज्या आहेत तो जोडत गेला, जेणेकरून एक दिवस त्या सर्व गोष्टी पूर्ण होतील. आणि आता बायबल ख्रिस्ताच्या येण्याने आणि ख्रिस्तामधील झालेल्या त्या वधस्तंभी प्रायश्चित अर्पणाने पूर्ण झालेला आहे. आपल्याकडे देवाचं पूर्ण वचन आहे. वी हॅव फुल वर्ड ऑफ गॉड. वी हॅव फुल रेव्हलेशन ऑफ गॉड. बायबल पूर्ण आहे. आमच्याकडे देवाचा पूर्ण मनोदय आहे. ज्या प्रकारे आपण प्रोग्रेसिव्ह रेव्हलेशन विषयी पाहिलं की बायबल हे हिस्टोरिकल अनफोल्डिंग आहे. बायबलमध्ये ऐतिहासिक उलगडा आहे. देवाला एकदाच आदामाला ते द्यावं लागलं नाही, तर त्याने ऐतिहासिकरित्या सुवार्तेची पूर्तता केली आहे. त्याचप्रकारे आम्हाला बायबलच्या स्पष्टतेविषयी सुद्धा शिकणं फार गरजेचं आहे. क्लॅरिटी ऑफ द बायबल. And what is that? How clear it is.
बायबल किती सुस्पष्ट आहे आणि बायबल किती सोपं आहे, समजण्यास किती सोपं आहे, फार सोपं आहे. पण काही चुकासुद्धा या मुद्द्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतात. जेव्हा आपल्याला हे शिकावयास मिळतं की बायबल हे क्लिअर आहे, बायबल हे इझी टू अंडरस्टँड आहे, रोमन कॅथलिक मंडळीद्वारे चुका तयार करण्यात आल्या, एरर्स त्यांनी काढलेत. आणि ते एरर्स काय आहेत? ते म्हणतात बायबल इज टू डिफिकल्ट, बायबल इज टू डिफिकल्ट, तुम्ही ते समजू शकत नाही, बायबल फार कठीण आहे, त्यामधले शब्द फार कठीण आहेत. म्हणून ते लोक बायबल हे सर्वसामान्य माणसाला वाचू देत नव्हते. रोमन कॅथलिक लोकांनी बायबल कधीही माणसाला वाचूच दिलं नाही, कारण ते म्हणत की बायबल हे फार कठीण आहे आणि ते तुम्हाला कळणार नाही, ते फक्त प्रिस्टला कळतं, ते फक्त पोपला कळतं, ते फक्त बिशपला सांगता येतं, याच लोकांना त्याचा उलगडा करता येतो. किंवा पोपला, बिशपला आणि प्रिस्टलाच केवळ अधिकार आहे बायबल उलगडण्याचा. बायबल फार कठीण आहे, समजण्यास कठीण आहे. आणि हे त्यांची एक मोठी चूक आहे, ही त्यांची एक मोठी चूक आहे. दुसरी चूक तुम्हाला सांगू द्या. काही लोक समजतात जर बायबल आता फार कठीण नाही तर ते म्हणतात बायबल हे फार सोपं आहे. पण ही सुद्धा एका प्रकारची चूकच आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की बायबल फार सोपं आहे, म्हणजे ते सर्वच जण समजू शकतात. तुम्ही ख्रिस्तामध्ये आलेले नवीन व्यक्ती असाल तरी तुम्हाला ते समजतं, नो मॅटर. आणि तुम्ही कितीही परिपक्व असला तरी तुम्ही त्याच्यामध्ये मॅच्युअर झाला आहात, तुमच्यासाठी ते सोपं आहे. पण ते एका नवीन ख्रिस्तीसाठी ज्याचं कालच तारण झालंय आणि आज तो मंडळीमध्ये यायला लागला आहे, ते त्यालाही तेवढंच समजतं, ते फार सोपं आहे. पण ही चूक आहे, पण ही चूक आहे. वरील बाबी मला वाटतं ज्या दोन्ही गोष्टी मी सांगितल्या त्या दोन्ही गोष्टी चुका आहेत. काही लोक समजतात बायबल फार डिफिकल्ट आहे आणि ते कळू शकत नाही, ते समजू शकत नाही, ते सुद्धा चूक आहे. आणि काही लोक समजतात की ते फार सोपं आहे, ते कठीण नाही आहे, ते कोणालाही कळू शकतं. तर त्या दोन्ही प्रकारच्या चुकाच आहेत. जर आपण बायबल एखाद्याला वाचण्याकरिता देतो, कदाचित तुम्ही त्याला शुभवर्तमान वाचायला सांगता, मत्तय, मार्क, लूक, योहान, तर नवीन ख्रिस्तामधील व्यक्तीला ते सहजासहजी समजून जाईल, कारण त्याच्यामध्ये दृष्टांत रूपाने, दाखल्या रूपांनी दिलेली फार अधिक उदाहरणं आहेत. तर ते त्या व्यक्तीला समजू शकतं, इथपर्यंत की लहान लेकरांना सुद्धा ते कळून येईल, त्यामधले दृष्टांत समजून येतील. पण प्रियांनो, ते तितकंच कठीण सुद्धा आहे, कारण बायबल हे दूध आणि जळ अन्न या दोघांविषयी बोलतं. म्हणून आम्हाला त्या दोन्ही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या चुका आहेत की ते फार कठीण आहे, फार सोपं नाही. आणि काही लोक म्हणतात ते फार सोपं आहे, कठीण नाही. बायबल दूध आणि जड अन्न त्या दोघांविषयी आम्हाला शिकविते. आणि म्हणूनच देवाने मंडळीला पाळक आणि शिक्षक दिलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी देवाला धन्यवाद की देवाने मंडळीला पाळक आणि शिक्षक दिलेले आहेत. पण आता तुम्हाला सांगू द्या, सावध करू द्या, जेव्हा पाळक शिक्षक बायबल शिकवतात, आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय, वचनाप्रती जे ते आम्हाला शिकवित आहेत, योग्य काय अयोग्य काय, हे समजून घेता आलं पाहिजे, याची समज आम्हाला असली पाहिजे. थेट बिरुयातील मंडळीसारखं. बिरुयातील मंडळीकडे जेव्हा पौल येतो आणि देवाचं वचन त्यांना सांगतो, तेव्हा बिरुयाची मंडळी मोठ्या मनाची म्हटलेलं आहे, कारण ती देवाचे वचन
थेट जसेचे तसे आहेत की नाही, पोल जे बोलतोय ते बायबल शिकवते की नाही, ते चाचपडून पाहणारे होते. म्हणून एखादा पाळक आणि एखादा शिक्षक जेव्हा आम्हाला बायबल शिकवितो, तो काय शिकवित आहे ते समजण्याची समज, काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते आम्हाला असलीच पाहिजे. आम्ही केवळ दगडांसारखं फक्त बसून जो ते शिकवतोय ते ऐकणारे कधीच नसावं. देवाने त्याचे वचन, बायबल हे फार स्पष्टरित्या आम्हाला दिलेले आहे आणि ते देवाकडून आहे. त्याने ते आधी संदेष्ट्यांना दिले, त्याने ते नंतर प्रेषितांना दिले आणि त्यांनी मंडळीला. हे आम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तेच फार स्पष्ट आहे. पण जेव्हा जेव्हा आपण बायबलचं वाचन करतो, त्याचं मनन करतो, ह्या गोष्टी आम्हाला नक्कीच ध्यानात ठेवल्या पाहिजे. ज्या प्रकारे आम्ही एखाद्या पाळकाला आणि शिक्षकाला सुद्धा वचनाच्या सरळ लाईनमध्ये आम्ही पारखू शकतो, त्याच प्रकारे आम्हाला वचनंसुद्धा पारखता आली पाहिजे. आणि ती अशा प्रकारे, कारण बायबल हे वेगवेगळ्या समयानुसार वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेले आहे. आम्हाला जितक्या सोप्या शब्दात ते मांडता येईल, लोकांनी त्याबद्दल फार प्रयत्न केलेले आहेत, जेणेकरून आम्हाला देवाचा मनोदय कळावा. म्हणून परमेश्वराला आमच्या हाती असलेल्या पवित्र वचनाबद्दल धन्यवाद आणि प्रार्थना असावी आमची की देवाने त्याचा मनोदय आम्हाला दिलेल्या